हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघतो आहोत श्रीमद भागवतम स्कंद 6 आणि अध्याय नंबर 16. तर मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की चित्रकेतू महाराजांना नारद मुनी उपदेश देतात आणि त्यानंतर मंत्र देतात. त्या मंत्राद्वारे आता चित्रकेतू महाराजांची भगवंतांची भेट होणार आहे. आपण अध्याय म्हणजे 16व्यातले काही श्लोक बघितले. आता सुखदेव गोस्वामी सांगतात की बेसिकली 26व्या श्लोकानंतर की ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय विभूतिपतये सकल सात्वत परिगृढ़ निकर करकमल कुंड मलोपलालित चरणारविंद युगल परमेष्ठी नमस्ते. हा मंत्र दिल्यानंतर पुढे काय होत तर अध्याय 16वा श्लोक 26वा. भक्तायेतां प्रपन्नाय श्री शुकवाच भक्तायेतां प्रपन्नाय विद्याम् आदिश्य नारद यया ययो अंगिरसा साकं धाम स्वयंभुवं प्रभो. शुकदेव गोस्वामी म्हणतात की चित्रकेतू महाराज उपदेश ऐकल्यानंतर नारद मुनींना संपूर्णतः शरण गेले आणि त्यांनी आपला गुरु म्हणून स्वीकारले. आणि आता हे राजा परीक्षित त्यानंतर नारद मुनींनी अंगिरा ऋषींसोबत ब्रह्मलोक नामक सर्वोच्च लोकी प्रयाण केले. तर सुरुवातीला इथे यया अंगिरसा साकम त्याच्या आधी नारद आलेले. पूर्वी जेव्हा उपदेश द्यायच्या आधी जेव्हा आले होते तेव्हा तो श्लोक बघूया. तिथे पहिले अंगिरा ऋषींचा उल्लेख आला आणि नंतर मग नारद मुनींचा हे आला. कि अहम ते पुत्र कामस्य पुत्र मो अंगिरा नृप
एष ब्रह्मसुत साक्षात नारदो भगवान. आणि इथे नारदांचा पहिले उल्लेख आल्यानंतर ययो अंगिरसा सा, की असं काय बेसिकली, तर पूर्वी जेव्हा नारद मुनी अंगिरा ऋषी आले होते तेव्हा यांचा काही संबंध नव्हता कोणाचा. चित्रकेतू महाराज आणि नारद मुनींचा काही जास्त संपर्क नव्हता. पण आता त्यांचं काय झालेलं आहे, ते आध्यात्मिक गुरु झालेले चित्रकेतू महाराजांचे. म्हणून चित्रकेतू महाराज यांना म्हणजे यांना नारद मुनी हे जास्त जवळचे झाले. कारण हे काय झालंय, साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रे उक्तस्तथा. बेसिकली शास्त्र सांगतं की गुरु हे साक्षात कृष्णासारखे आपण त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. म्हणून यस्य प्रसादात भगवत, त्यांना समजा आपण प्रसन्न केलं तर डायरेक्ट भगवंतांना प्रसन्न करू. तर हा दोन परिस्थितीमध्ये जेव्हा अंगिरा ऋषी आले तेव्हा त्यांनी काय केलं, ते पण एक ऋषी आहेत, गुरु होऊ शकले, पण त्यांनी डायरेक्ट त्यांना देऊन भक्ती योगाचं ज्ञान दिलं नाही. याचं एक कारण काय होतं की एक जमीन जी आहे जोपर्यंत सुपीक नसते तोपर्यंत किती तुम्ही बीजारोपण करा, चांगलं पाणी टाका, चांगलं पीक येणार नाही. पण सुपीक जमीन असेल तर काय होईल, त्वरित त्याच्यावर त्याला खत त्या बीजाचं चांगलं धान्य येईल. सिमिलरली चित्रकेतू महाराज हे काय, त्यांची इच्छा आहे पुत्र प्राप्ती व्हावी, त्यासाठी 1 करोड लग्न केली, तर त्याची इच्छा पूर्ण झालेली नाहीये. म्हणून अशा अतृप्त म्हणजे भौतिक इच्छा अतृप्त असणाऱ्या व्यक्तीला भक्ती किती सांगितलं तुम्ही, तर त्याला तेवढा काही समजणार नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात, भोग ऐश्वर्य प्रसक्ताना तया अपहृत चेत, की भोग आणि ऐश्वर्य यांना प्रसक्ताना, आसक्त आपण म्हणतो, प्रकृष्ट रूपेण आसक्त म्हणजे खूप आसक्त जो व्यक्ती असतो, तया अपहृत चेतस, त्याची जी बुद्धी, चेतसामध्ये चेतना बुद्धी अपहृत म्हणजे हेरावला जात, इन द सेन्स त्याला मोहित केला जात, तो मोहित होतो त्या विशिष्ट आसक्तीने. आणि व्यवसायात्मिका बुद्धी ययानो समाधून विधी, अशा व्यक्तीला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे भक्तीमध्ये फुल फोकस शक्यच नाही. म्हणून अंगिरा ऋषींनी काय केलं, त्याला ठीक आहे पहिल्यांदा तू पुत्र प्राप्ती कर बाबा. आणि मग त्याला पुत्र झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तेव्हा काय झालं, त्याला समजलं की बेसिकली हर्ष शोक मध्ये हर्ष कमी आहे, शोक जास्त आहे. आणि मग त्याला भौतिक जी इच्छा असते त्याच्याबद्दल त्याला संपूर्णतः अनुभव आला. आणि नंतर मग त्याला काय समजलं, भक्तियोग साठी तो रेडी झाला. म्हणून प्रभुपाद कोट करतात सार्वभौम भट्टाचार्यांचा श्लोक की वैराग्य विद्या निज भक्ती योग शिक्षार्थम एक पुरुष पुराणम, की वैराग्य विद्या आणि निज भक्ती योग शिक्षार्थम एक पुरुष पुराण, हे शिकवण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी, श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण काय करतात, चैतन्य महाप्रभूंचं रूप घेऊन कुठे आलेले आहे, भौतिक जगामध्ये आले. का, कारण कृपाम बुधीर जास्त महम प्रपदित, हे सांगतात की हे सत्ययुग गेला, द्वापरयुग गेला, त्रेतायुग गेला, तरी हे जीव सुधारले नाही. योग सत्ययुगामध्ये तप नाही केले, द्वापरमध्ये यज्ञ नाही केले, त्रेतामध्ये यज्ञ नाही केले, द्वापरमध्ये परिचर्या नाही केली. तर सगळ्यात हे फोर्थ क्लास जीव जे आहेत आता कलयुगमध्ये आपण जे आलेले आहोत, यांना कृपा दिल्याशिवाय यांचं काही भवितव्य नाही. म्हणून हे काय, कृपा अंबुधीर म्हणजे कृपा सागर म्हटलंय महाप्रभूंना, की ते 3 गोष्टी शिकवल्या जातात, वैराग्य, विद्या आणि निज भक्ती योग. त्याच्यात विद्या जी आहे ही म्हणजे काय, आध्यात्मिक ज्ञान. आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी थोडंफार वैराग्य असायला पाहिजे, की भौतिक इच्छांमध्ये काही तथ्य नाहीये. जोपर्यंत आपल्याला एक थोडाफार एक श्रद्धा नसेल
तो भक्तियोगामध्ये जास्त आध्यात्मिक ज्ञान येणार नाही आणि निज भक्ती योग म्हणजे भक्ती मार्ग आपण स्वीकारणार नाही. म्हणून महाप्रभू हे डायरेक्टली 3 शिकवायला आले. हे कोण सांगतात? सार्वभौम भट्टाचार्य सांगतात की तर महाप्रभू प्रभुपाद लिहितात की वैराग्य विद्या म्हणजे तिथे 2 शब्द पण होऊ शकतात. वैराग्य विद्या म्हणजे म्हणजे वैराग्य ज्ञान आणि भक्तियोग हे समांतर चालतात. जसं आपण तो श्लोक बघितला की भक्ती परेशानुभव विरक्तीर अन्यत्र एक त्रिक एक काल की भक्ती पर ईशानुभव आणि विरक्ती हे 3 सायमल्टेनियसली व्यक्ती काय करतो? अनुभवू शकतो भक्ती करणारा. प्रपद्यमानस्य यथा अश्नता स्यु तुष्टी पुष्टी क्षुद अपायो अनुघासन. जसा एखादा भुकेला व्यक्ती आहे त्याला प्रसाद मिळाला काय होतं? तुष्टी. तुष्टी म्हणजे त्याची जी भूक आहे आय मीन क्षीण म्हणजे त्याची शक्ती झाली गेलेली आहे हे की नाही. आपल्या पोटात म्हणजे काही अन्न नसेल आपल्याला काही करण्याची इच्छा नसते कारण सगळी बेसिकली ती इच्छा म्हणजे आय मीन जे फूड फूड म्हणजे अन्न अन्न म्हणतो ती चालले जाते. फूड तुष्टी पुष्टी त्याला पौष्टिक आहार मिळतो. क्षुध अपाय हे प्रत्येक घास खाण्यानंतर त्याची भूक कमी होत जाते. त्याच प्रकारे आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा आपल्याला डायरेक्टली परईशी अनुभव आणि विरक्ती. तर भौतिक जगाबद्दल जशी जशी आपली आसक्ती तुटत जाते त्याच प्रकारे भगवंतांबद्दल आसक्ती वाढत जाते ऑटोमॅटिक. तो यासाठी खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट काय आवश्यक काय कशाची? गुरु नारद मुनींसारखे की जे त्यांना आपल्याला काय देतात? पूर्णपणे मार्गदर्शन देतात. तर मार्गदर्शन नसेल तर आपल्याला काय करायचं काय नाही याच्याबद्दल नेहमी संशय राहील है की नाही. जसं महाराजांना एकाने विचारलं की महाराज असं करायचं का की आम्ही 15-20 वर्ष खूप काम करतो खूप पैसा कमवतो आणि नंतर मग फक्त भक्ती करू म्हणजे पैसा साठा. महाराज म्हणे दॅट इज फुलिश. असं कधी शक्यच होणार नाही. हे शक्य नाहीये कारण ही मायाच आपल्याला अरेंजमेंट करते की भविष्यात आपण करू सध्या नाही आणि तो तो भविष्य कधी येतच नाही आणि जे आपल्याला लागतं ते आपल्याला आय मीन असं कधीच आपल्याला आपली जी भौतिक परिस्थिती आपल्याला कधी पण या स्टेजवर आणणार नाही की आता परफेक्ट आहे. जशी पण आपली आर्थिक प्रगती पण होत राहील तरी आपण स्वतःला असंच समजू की अरे अजून काही नाहीये म्हणजे बेसिकली सगळं व्यवस्थित नाहीये अजून काहीतरी पाहिजे अजून काहीतरी. तर जेवढाही साठा असेल तो कमीच लागेल आणि दुसरं आपल्याला माहित नाही की आपल्याकडे किती वेळ आहे. तर असं म्हणून तर बेसिकली गुरु हे ऍक्च्युली कृष्णाचे आय मीन काय म्हणतात त्याला प्रतिनिधी म्हणून येतात आणि आपल्याला जसं परमेश्वर आपल्याला हृदयातून ज्ञान देतात ना तसे गुरु समोरून देतात. तर फक्त जी श्रद्धा आपल्याला ती पाहिजे की मला काही लॉजिक लागत नाही गुरु काय म्हणतात हे कशाला करून तरी केलं तर ते आपल्याला बेसिकली नंतर भविष्यामध्ये माहित पडेल की आपल्याला फायद्याचं. तर त्यांनी काय केलं हा मंत्र जो आहे तो 1 सप्ताहापर्यंत त्यांनी लक्षपूर्वक जप केला आणि काय झालं ततस्त सप्तरात्रांते विद्यया धार्यमाणया विद्याधराधिपत्यम च लेभे प्रतिहतम लोक. 7 दिवसाच्या नंतर त्यांना विद्याधर लोकांचे अधिपत्य प्राप्त झाले. आता हा त्या काळातला हे आहे की काय हे असेल फोकस असेल त्यांचा. दिवस रात्र त्यांनी काय केला तो जप केला. विद्याधर लोक अधिपत्य म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक पोस्ट मिळाले त्यांना आणि आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या प्रगतीच्या मध्यवर्ती अवस्थेमध्ये स्थित असल्याच्या परिणाम त्यांना हे ग्रहलोक प्राप्त झाले. म्हणजे काय याला पात्रता आहे
विद्याधर लोकांना विद्याधर लोक आधिपत्य काय कोणाला मिळतं, जो मध्यवर्ती अवस्थेत पोहोचतो, पुढे आध्यात्मिक प्रगतीच्या मध्यवर्ती अवस्थेत पोहोचतो, त्याला फळ म्हणून ब्रह्मलोक प्राप्त होतं. पूर्ण नाही झालंय. आणि तिथे त्यांनी थोड्या दिवसात मंत्राच्या प्रभावाने आपलं मन जे आहे ते अधिकाधिक नियंत्रित केलं आणि अनंतदेव यांच्या चरणांचा शरणक्रमांचा आश्रय त्यांनी प्राप्त केला. मृणाल गौरम क्षितिवाससं स्फुरत किरीट केयूर कल्पित्र कंकणं प्रसन्न वक्त्रारुण लोचनं मृतं ददर्श सिद्धेश्वर मंडले प्रभू. त्यांनी काय बघितलं भगवंतांचं दर्शन, की मृणाल गौरम क्षितिवाससं स्फुरत, की भगवंतांच्या वर्ण काय आहे, श्वेतवर्णी आहे. ते कशा प्रकारे, तर कमळ जे फूल आहे त्याचे जे श्वेत तंतू असतात, पांढरे शुभ्र असतात, त्याप्रमाणे त्यांचं वर्ण आहे. किरीट केयूर कटित्र कंकणम आणि क्षितिवास संस्फुरत, नील वस्त्र धारण करत गेलेलं आहे त्यांनी, आणि दैदिप्यमान किरीट मुकुट आहे, बाहुभूषणे कटी सूत्र कंकण इत्यादी त्यांनी अलंकार धारण केले. आणि नेहमी भगवंतांचं जेव्हा वर्णन होतं काय येत आहे, स्मितहास्य, प्रसन्न वक्त्रारुण लोचन अमृतम. आपल्यासारख्या असं हे नसतात ते, काय प्रॉब्लेम आहे जिंदगी आपल्या जीवनामध्ये. प्रसन्न वक्त्रा ऋणलोचन अमृत, त्यांना बघूनच व्यक्ती काय होतात, प्रसन्न होतात. स्मिताचे करत त्यांचे नेत्र रक्तवर्णी आहे, ददर्श सिद्धेश्वर मंडले प्रभू. आणि त्यांच्या सभोवताली भरपूर कोण आहेत, तर भगवंत आहे म्हणजे कोण असणार, सगळे भक्त असतात. सनत कुमार आदी सिद्ध पुरुष त्यांच्या आजूबाजूला बसलेले आहेत. तद्दर्शन ध्वस्त समस्त किल्बिषः स्वस्था मलांत करणो अभ्यर्यान्मुनी प्रवृद्ध भक्त्या प्रणयाश्रुलोचनम प्ररुष्ट रोमान नम आदि पुरुषम. महाराज चित्रकूट महाराज यांनी भगवंताचं दर्शन घेतल्यानेच काय झालं, पूर्णतः ते शुद्ध झाले. समस्त किल्बिष उद्ध्वस्त, तद्दर्शनम, फक्त दर्शन घेतल्याने, समस्त किल्बिषम, संपूर्ण पाप कर्मापासून, उद्ध्वस्त म्हणजे पाप कर्म हे झाले, नष्ट झाले, ध्वस्त. स्वस्थ अमलांत करणो अभ्यन्यान्मुळे, सर्व पापे दूर जाऊन ते पवित्र झाले. आणि त्यामुळे त्यांना आपण म्हणतो आपलं काय बेसिकली प्रॉब्लेम काय, जसं निरोगी व्यक्ती त्याला काही पण सांगितलं तर तो त्याची स्फूर्ती असते सेवा करायची. पण रोगी व्यक्ती असेल त्याला काय, तो व्यवस्थित सेवा करणार नाही, करू इच्छिणार नाही. तर आपली परिस्थिती आता अशी रोगी आहे. कारण काय, आपले पापकर्म अजून धुतलेले नसतील, कारण आपण पूर्णपणे फोकस करत नाही, आपल्या संपूर्ण इंद्रियांनी आपण भगवंतांची शक्ती सेवा करत नाहीये, त्यामुळे ते अशुद्ध आहे. अशुद्ध इंद्रियांनी परफेक्ट सेवा होणार नाही, पण शुद्ध इंद्रियांनी परफेक्ट सेवा होते. तर ती स्थिती त्यांनी प्राप्त केली कृष्ण भावनामध्ये. आणि ते जागे झाले गंभीर आणि मौनस्थ झाले, म्हणजे स्तब्ध झाले. म्हणजे आपण बघतो की जो भौतिकवादी असतो बडबड करत राहतो, मी असा मी हे केलं, हे काय, मला हे माहित आहे, मला ते माहित आहे, तुला माहित आहे काय. तो वाचो वेगम मनस क्रोध वेगम, असं फर्स्ट थिंग काय आहे, भक्त काय करतो, फक्त कृष्ण कथा म्हण, नो प्रजल्प, नो स्वतःची स्तुती, तर तो गंभीर राहतो. बाहेरच्या नाट्याला, अरे हा, जसं एकदा प्रभुपादांना कोणतरी म्हणलं, रिपोर्टर त्यांना म्हणाला की वाय आर यू सो डिस्ट्रेस, तुम्ही एवढे हताश का दिसता. प्रभुपाद अरे त्याला माहित नाही की डिवोटी म्हणजे भक्त जो गंभीर असतो तो त्या आध्यात्मिक आनंदात आहे. त्यामुळे बाहेरच्या भौतिकवादी लोकांना तो वेगळा गंभीर वाटतो, त्याला काही प्रॉब्लेम आहे.
म्हणून म्हटलंय की काय म्हणतात त्याला, या निशा सर्व भूतानाम यस्याम जागृती संयम, की भक्त जेव्हा जागा होतो तेव्हा सगळे लोक झोपतात, आणि भक्त जेव्हा झोपतो तेव्हा सगळे जागे होतात. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती संयमी सा निशा पश्यतो मुने. जेव्हा सगळे जागृत होतात तेव्हा मुनी झोपायला जातात. तर हे सदैव हा फरक राहणार आहे. तर भक्ती, आपला भक्त हा गंभीर आणि मौन असतो, पण त्याचं माइंड जे आहे ते भगवंतांच्या लीलांवर असतं, आणि सतत त्या चिंतनामुळे त्याच्या डोळ्यातून काय आनंद असे मिळतात, असे होतात, आणि तो त्याच्या शरीरावर रोमांच आहे. लोकांना वाटणार, समजणार नाही ते काय झालं, आणि अत्यंत भक्तिभाव आणि प्रेमपूर्वक भगवंतांना त्यांनी वंदन केले. दर्शनाने एवढं सगळं होतं. म्हणून लिहिलं आहे की बेसिकली भक्तांच्या संग म्हणजे गुरूंच्या संपर्कात येऊनच आपल्याला भगवंतांचं दर्शन होतं. आणि अशा प्रकारे आपल्याला त्वरित आपलं शुद्धीकरण होतं. तर महाराज भगवंतांचं दर्शन झाल्यामुळे वारंवार काय करतोय तू, जत्रुघ्न महाराज भगवंतांच्या चरण कमलांना बेसिकली आपलं डोकं टेकवतोय, आणि त्याचं अश्रूंनी भगवंतांच्या चरण कमलांचा अभिषेक होतोय, आणि प्रेमाने त्याचा कंठ दाटून येतो, आणि दीर्घ काळानंतर तो भगवंतांच्या स्तुती प्रत्यर्थ बोलायला लागतो. पण म्हणजे बराच काळ तो काही बोलू शकत नाही. हे सगळं आपलं इव्हन प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा आपण स्तुती करू शकत नाही. आपण म्हणून बरे आहे की एवढं 20 वर्ष झालं आपण भक्ती करतोय. साक्षात भगवंत आल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली स्तुती जमणार नाही. समजा कारण काय, ती आपले इंद्रिय शुद्ध नसतील तर आपण डायरेक्ट स्तुती करू शकत नाही, हे की नाही. इनफॅक्ट बाकी भगवंतांचं सोडा, कोणी भक्त पण आले तर त्यांची पण आपण स्तुती करू शकत, कारण आपला फोकसच नसतो त्यांच्या गुणांमध्ये. बघा, त्यांचे ऍक्च्युली भक्ती आध्यात्मिक गुण काय तेच माहित नसतं. मग आपण अशी खोटी स्तुती करतो की म्हणजे खोटी म्हणजे इन द सेन्स की अरे हे खूप पॉवरफुल आहे, चांगला आहे वगैरे. तर ऍक्च्युली जो भक्त आहे तो सतत भगवंतांच्या गुणांवर चिंतन करत राहतो. त्यामुळे आपण बघतो देवता असो किंवा इतर ते आपले वेद म्हणा, यांच्या प्रार्थनामध्ये काय दिसतात आपल्याला, सगळे भगवंतांचे गुण दिसतात. तुम्ही असम ऊर्ध्व आहे, तुम्ही या 3 गुणाच्या पलीकडे आहेत, इत्यादी इत्यादी. आपल्याला वाटतं अरे हे ते रिपीटेड आहे ते लिखाण, पण ऍक्च्युली त्याच्यावर त्यांचं चिंतन चाललं असतं की ते किती दयाळू आहेत, अशा प्रकारे. तर प्रभुपाद इथे लिहितात की ऍक्च्युली सर्व काही भगवंतांच्या स्तुतीसाठी ऍक्च्युली भगवंतांच्या स्तुतीसाठीच बनलेलं आहे. या भौतिक जगात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक अक्षरही ऍक्च्युली ही एक सुसंधी आहे आपल्याला, काय भगवंतांची स्तुती करायची. म्हणून आपल्याकडे जे काही आहे, तुम्हाला तुम्ही चांगला स्वयंपाक करू शकता, तो चांगलं पेंटिंग करू शकता, जे काही तुम्ही करू शकता चांगलं, ते आपण काय करायला पाहिजे, त्याने भगवंतांची स्तुती करायला पाहिजे. इन द सेन्स ते भगवंतांना ऑफर करायला पाहिजे. म्हणून हा श्लोक म्हणतो की इदम ही पुंस तपस्य श्रुतस्य वा सृष्टस्य सुप्तस्य च बुद्धी दत्तयो अविच्युतो अर्थ कविभिर निरूपितो यत उत्तम श्लोक गुणानुवर्णने, यत उत्तम श्लोक गुण अनुवर्णने. गुणांची त्यांच्या भगवंतांच्या स्तुती झाली पाहिजे. तर ते आपल्या म्हणजे दार्शनिक, राजनैतिक किंवा तत्सम अन्य कुठल्याही योग्यता असो, त्या योग्यतेने आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंतांच्या भगवंतांची स्तुती करता यायला पाहिजे, करायला हवी. तर त्या योग्यता खऱ्या अर्थाने योग्यता अथवा त्या आपल्याला अधोगतीला नेतील. कारण आपण भौतिक स्तुतीमध्ये जाऊ स्वतःच्या किंवा इतरांच्या, तर ते आपल्या भल्यासाठी नाही. ततः समाधायन मनो मनीषया प्रभाष एतत्
प्रतिलब्ध वागसो नियम्य सर्वेंद्रिय बाह्य वर्तनम जगद्गुरुं सात्वत शास्त्र विग्रहम. त्यानंतर चित्रकेतू महाराज आपल्या बुद्धीद्वारे मन वश करून आपल्या इंद्रियांना बाह्य कार्यकलापातून मुक्त करून आपल्या भावना व्यक्त करण्याकरता योग्य शब्द येऊ शकतात. काय होतं आपल्याला जेव्हा आपण भाव विभोर होतो तेव्हा आपले जे कर्मेंद्रिय आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. वाचा, डोळे, कान, समोरचं काय बोलतो दिसणं ऐकू येणार नाही, दिसत नाही कारण अश्रू बोलता येणार नाही. तर हे कर्मेंद्रिय जे आहे, हे मन जे आहे हे स्थूल म्हणजे या बाह्य भौतिक स्तरावरून कुठे जातं, सूक्ष्म स्तरावर गेलेलं आहे, हे की नाही. त्यामुळे त्याला परत बुद्धीद्वारे मनाला वश मध्ये आणून भौतिक स्तरावर आणायला म्हणजे मग स्थूल हे जे आपले इंद्रिय आहेत म्हणजे शब्द आठवतील वगैरे. तर यांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करायला सुरुवात. तर भगवंत साक्षात जगद्गुरु आहेत, सर्व शास्त्रांचे मूर्त रूप आहे. तर प्रभुपाद लिहितात की भौतिक शब्दांनी भगवंतांची स्तुती केली जाऊ शकत नाही. तर मन आणि इंद्रियांना आपण संयमित केल्याशिवाय तेच शक्य नाही. म्हणजे आपण जेव्हा संयमित करणार नाही तेव्हा ते भौतिक स्तरावर आहे. तेव्हा ते भगवंताची स्तुती आपण करू शकणार. म्हणजेच आध्यात्मिक प्रगती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधक भगवंताची स्तुती ऍक्च्युअली करू शकणार नाही. म्हणून इथे लिहिलं की आपण अरे जो पण काही पण म्हणतोय ठीक आहे, तसं आता ऑफकोर्स हा थोडा वेगळा विषय आहे, पण ठीक आहे. जसं एकदा प्रभुपाद वॉक करतात वृंदावन मध्ये, तर समोरचा एक व्यक्ती म्हणतो राधे राधे. प्रभुपाद म्हणतात हरे कृष्ण हरे कृष्ण. काय आहे छोटासा, त्यात काही हे नाहीये. राधे राधे आध्यात्मिक आहे, हरे कृष्ण आध्यात्मिक, हो की नाही. पण तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे स्थित आहात, राधे राधे मध्ये की हरे कृष्णामध्ये, ते महत्वाचं आहे की नाही. गणित गणित सेम आहे, 10वीचं गणित सेम आहे आणि पीएचडीचं गणित सेम आहे, गणितच आहेत, पण गणित वेगवेगळ्या श्रेणीतलं आहे. तुम्ही कुठे आहात ते माहित पाहिजे आपल्याला. 10th मध्ये असलं तर 10thचं गणित म्हणजे इन द आता आता हे पण नाहीये की हरे कृष्ण आणि राधे राधे 10th आणि पीएचडी. याला म्हणून आता दुसरं हे उदाहरण देऊ की बेसिकली तुम्ही कुठल्या परंपरेत येता, तुमची कृपा कुठल्या पाईपलाईन येते ते महत्वाचं असतं. नेक्स्ट तुम्ही या पाईपलाईन मध्ये आहात आणि इथे तुम्ही आणि तुम्ही नाही इथे बरोबर नाही पाईप हे नाही की इथलं पाणी पितो म्हणजे बेसिकली इथेच, पण तो नळ कनेक्टच नाहीये तुमचा, त्या याच्याशी कनेक्टेड नाहीये. म्हणताय तुम्ही बरोबर आहे, नळ उघडा काय आहे ते यायचंच नाही, काही येणारच नाही तिथे, कारण तू ती लिंकला तुम्ही त्या कनेक्टेड नाहीये तुम्ही वरती, इकडे आहेत. तर ऑफकोर्स मग आता इथे आपल्याला काय बघायचं आहे, भाव वेगवेगळा असतो. इव्हन आपण बघतो की तथा म्हणजे गुरु भक्त पण आहे, समजा गुरूंचे वॉर्ड ब्रदर्स वगैरे पण असतात, त्यांचे पण वेगवेगळे भाव असतात भगवंतांना अर्पण करण्याचे. काही जणांचे असतात की बुक डिस्ट्रीब्युशन फक्त करा भगवंताला, त्यांची ती लिंक आहे इन द सेन्स त्यांचे डिसेबल ते करते. काय म्हणतात मंदिर बांधा, प्रचार करा, मंदिर बांधा, तुम्ही भागवतमचा प्रचार करा, भागवत, असे वेगवेगळे. तर तुम्ही काय कशाशी कनेक्टेड आहे त्याच्यात कनेक्टेड राहिलं तर आपली प्रगती होईल. हे लक्षात ठेवणे. तर आणि बाकीचे समजा असेल की अरे समजा वेगळेच आहेत पण चांगलं वाटतात, अवैष्णव मुखोद्गिरणम पूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्यम सर्पोच्चिष्टम यथापय. की बरेच भक्त आहे वृंदावनमध्ये, तर खूप सगळेच भक्त आहे की नाही, सगळे काय सुंदर गातात. अरे पण त्यांची मनोभावना काय, म्हणजे त्यांचं एम काय, कुठल्या याच्यात आपल्याला माहित नसतं, किंवा कोणी वृंदावनातला नसतो पण असेल तर त्याच्यात. म्हणून प्रभुपाद लिहितात की जो मनुष्य वैष्णव आचरणात स्थित नाही अथवा जो नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाही
त्याने गायलेले हरे कृष्ण मंदिराचे कीर्तन अथवा त्याने रचलेले पदे अथवा गीते शुद्ध भक्तांनी ग्रहण करून. ओव्हरऑल सांगण्याचा उद्देश हा की आता फायनल उदाहरण देतो की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा आपले लास्ट स्टेज मध्ये होते तेव्हा श्री रूप मंदिरी पद हे त्यांनी म्हटलं की हे गा. तर तेव्हा आय डोंट नो, मला आठवत नाही, कोणीतरी एकदम एकदम सुंदर गाणारे जे महाराज होते त्यांना बरोबर ते गातो श्री रूप मंदिरी पद एकदम फर्स्ट क्लास ट्यून मध्ये. त्वरित भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नाही, भक्तिरक्षक श्रीधर स्वामी महाराज म्हणजे त्यांना गायला एक महाराज त्यांना सांगायला. तर त्या महाराजांचा ट्यून वगैरे काही नाही, म्हणजे श्री रूप मंदिरी पद म्हणजे समजलं ना. पण भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना ऐकायचं ते कारण काय. तर आता इथे हे काय आहे की ऑफकोर्स असं नाही की जो सुंदर गाणारा त्याच्यात हे नाही, तो भक्त शुद्ध नाही असं नाही, आणि जो जो बेसूर गातो तोच शुद्ध आहे असं पण नाही. इथं लक्षात आपल्याला मेन मुद्दा काय ठरवत आहे की अं, बहुतांश लोक आपण जे म्हणतो ना, जे कॅसेट्स ऐकत राहतो इकडे तिकडे आणि त्यात मस्त म्युझिक टाण आपल्या मेन मध्ये ते हरे कृष्ण महाराज म्हणून ते ते जे वाचतात त्याच्यात आपल्याला सवय असते ती ऐकायची. लक्षात? तर ती आपली जी भौतिक सवय आहे ती आपण इकडे घेऊन येतो. आणि आणि मग मानसिक म्हणजे ते मन त्या लेवलवर मनोरंजन चालत. तर तिथे हा एक थोडा लूप होल असतो. म्हणजे असं म्हणत नाही की सगळे जातात त्यात, पण हा लूप होल म्हणजे त्यात शक्यता असते की कदाचित मन आपलं हरिनामाचा आश्रय घेण्याऐवजी हरिनामाला एन्जॉय करणार, एन्जॉय म्हणजे समजा ना भगवंतांना आपल्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो, ही इच्छा होऊ शकते. म्हणून की अं, सदैव आपली इच्छा काय पाहिजे, आपण भगवंतांच्या सेवेसाठी अभिलाषा करायला पाहिजे, भगवंतांनी आपली सेवा करायला पाहिजे अशी इच्छा नको. म्हणून चित्रकेतू महाराज आपल्या प्रार्थना म्हणतात, काय म्हणतात ते, अजित जित सममतिभी साधुभिर्भवान जितात्मभिर्भवता विजितास्तेपि विजितास्तेपि च भजताम अकामात्मनाम य आत्मदो अति करुणा. चित्रकेतू महाराज म्हणतात पहिल्या याच्या ही अजित, आता त्यांना स्तुती करू लागले ते. फर्स्ट थिंग काय म्हणतात, भगवंत तुम्ही अजित आहात, तुम्ही अजिंक्य आहात, तुम्हाला कोणी जिंकू शकत. तरी जित सममती भीर, पण तुम्ही पराजित, तुम्ही जिंकला जाऊ शकता कोणातर्फे, साधुवीर भवान भक्त जे आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जिंकला जाऊ शकता. कुठल्या, जित आत्मभी, ज्यांनी इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण केलेलं आहे, भवताम विजिता ते अपि च भजताम, आणि त्याचबरोबर तुम्ही पण भक्तांना जिंकता. कसं काय, कारण तुम्ही स्वतःलाच त्यांना अर्पण करता. म्हणजे बेसिकली जेव्हा भगवंत भक्ताद्वारे जिंकल्या जातात तेव्हा भगवंत काय करतात, ट्रॉफी म्हणून स्वतःलाच अर्पण करतात. आणि त्यामुळे अं, एकदा ट्रॉफी हातात आल्यानंतर बेसिकली भक्त काय करणार, तर त्याची इंद्रिय नियंत्रित असल्या कारणाने काय झालेलं आहे की तेही ऑटोमॅटिकली भगवंतांच्या नियंत्रणाखाली येत. आपल्याला काय लॉटरी लागली तर पहिले काय करू, हे काय हे घेऊ की ते घेऊ की ते काय तर ही बिगेस्ट लॉटरी आल्यानंतर आपल्याला होईल ना, षड ऐश्वर्य पूर्ण आहेत भगवान काय. आपण फोटो काढून सगळे सेल्फी मध्ये सगळे फेसबुक युट्यूब वर टाकून देऊ, डायरेक्ट भगवंत आपल्या तेव्हा यांना जिंकलेलं आहे. किंवा सगळ्या बँकेमध्ये आपण टाकू की सगळे कॅश काढा, पण पण भक्त काय, जितात्म भीर भवता, भगवंतांना जिंकल्यानंतरही बेसिकली त्यांची इंद्रिय तर नियंत्रणातच आहे भक्तांची. त्यामुळे
भगवंतही ऍक्च्युली, भगवंतांना नाव काय, ऋषिकेश, सगळ्यांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यानुसार भगवंत भक्ताच्या इंद्रियांना पण काय म्हणतात त्याला, जिंकतात. कारण भक्तांना कुठल्याच भौतिक लाभाची इच्छा नसते. फर्स्ट थिंग. याचं उदाहरण काय देऊ शकतो आपण, प्रल्हाद महाराजांना म्हणतात हे नरसिंहदेव की माग, काय माग, तुला मी सगळं देतो, प्रभुत्व देतो, सगळं देतो. म्हणारे मी कसा मागू शकतो, काय व्यापारी नाही मी भक्ती करून तुम्हाला मागितलं तर काय होईल, व्यापार झाला. मला काहीच नाही पाहिजे. सिमिलरली ध्रुव महाराज पण म्हणतात की मला काही नको, कारण तुम्ही जे मिळाले सगळं झालं, सगळंच मिळालं. स्वामीन कृतार्थ अस्मी वरम न याच. तर भक्त मेन जेव्हा तो पात्र झाला भगवंतांच्या दर्शनाला, म्हणजे काय समजावं, त्याचं सर्व भौतिक इच्छा पूर्ण झाली. त्याला भौतिक इच्छेकडे त्याला तुच्छ बघतो, आणि त्या अर्थी तो काय होतात, भगवंत त्याला त्याच्यावर नियंत्रण करतो. इन द सेन्स दोन्ही एकमेकांशी काय होतात, विजय मिळवतात. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की श्रीकृष्णांना गोपींना बोलवायचंय म्हणून श्रीकृष्ण बासरी वाजवतात पंचम स्वरामध्ये. तर गोपी सगळं काय आपलं काम वगैरे सगळं सोडून देतात, घरदार सगळं सोडून जंगलात येतात. आणि गोपींना, म्हणजे श्रीकृष्णा पण गोपींचं दर्शन घ्यायचं. कशाला बोलवलं, कारण त्यांना भक्तांचं दर्शन घ्यायचं. तर श्रीकृष्ण गोपींना वर विजय मिळवतात, कारण सर्व आपलं काम सोडून येणे रात्री शक्य नाही, जिंकले ते. आणि जेव्हा श्रीकृष्ण गोपींचं दर्शन घेतात तेव्हा गोपी जिंकतात, भगवंतांना नियंत्रणात आणतात. अशा प्रकारे सममती, सममती शुद्ध भक्तांना म्हणतात सममती. ते कोणत्याही परिस्थितीत भक्तिमय सेवेच्या मार्गातून भ्रष्ट होत नाही. कितीही संकट येऊ की कितीही प्रलोभन येऊ, दोनच प्रॉब्लेम आहे भक्ताच्या जीवनात. काय, एकदा उच्च पद किंवा खूप श्रीमंती, ऑप्युलन्स, प्रलोभन, आणि दुसरं कष्ट, पांडवांसारखे किंवा विपदा. दोन्ही गोष्टींमध्ये आपण भगवंतांना विसरू शकतो. अरे आता कशाला पाहिजे, सगळं झालं आपलं, सेटिंग झालं, किंवा आता एवढं सगळं सगळं केल्यानंतर एवढं सगळं प्रॉब्लेम येतो, कशाला, काय कष्टाची काय गरज, एवढा प्रॉब्लेम आहे जीवनात. पण भक्त, शुद्ध भक्त सममती असल्या कारणाने तो केवळ सुखी असतानाच भगवंतांची उपासना करत नाही. तो प्रत्येक स्थितीमध्ये, दुःखी असेल तरी तो भगवंतांच्या जास्त जवळ असतो. कारण त्याचा मेन काय, यथा तथा वा विदधा तुलम पटू अहेतुकी अप्रतिहत. मला काही तुमच्याकडनं प्राप्त करायचं नाही, आणि अखंडित मला तुमची भक्ती करायची. अन्न अभिलाषिता शून्य. कुठल्याही भौतिक परिस्थितीद्वारे भक्ताची सेवा विचलित होत नाही. जसं आपण बघितलं की गोविंद जे आहेत ते महाप्रभूंचा मसाज करतात लंच नंतर, पण एक दिवस बघतात की महाप्रभू लंच घेतल्यानंतर दारातच झोपले, आणि डोकं दारात आहे आणि पाय आतमध्ये आहे. तर जायचं तर कसं जावं लागेल, त्यांच्या शरीरावरून जावं लागेल. तर गोविंद म्हणतात ठीक आहे, आता काय, मला आपली सेवा, भगवंतांच्या शरीरावर उपवस्त्र टाकतात आणि जम करतात, आणि तिकडे मसाज करतात, मसाज करत राहतात. महाप्रभू दीड दीड एक तासानंतर उठतात आणि बघता, अरे तू आतमध्ये अजून प्रसाद घेतला नाही. म्हणणारे कसं जाऊ, तुम्हाला ओरडून कसं जाऊ. म्हणणारे आला जसा, जसा आला तसं जायचं. थोडं मी येणे हे माझी काय सेवा आहे, पण तुम्हाला ओलांडून जाणे हे माझी माझी काय झाली, इंद्रिय तृप्तीसाठी मी तो अपराध करू शकत. सेवेसाठी मी तुमचं शरीर ओलांडू शकतो, अपराध, पण माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही. त्यामुळे तुम्ही उठल्यानंतर मग प्रभू महाप्रभू म्हणतात आता लगेच जाऊन प्रसाद घे. तर म्हणून सेवा जी आहे ही भक्त कुठल्याही परिस्थितीत आपली सोडत नाही.
या उलट प्रभुपाद लिहितात की जे भोग ऐश्वर प्रसक्तानाम आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे कामेच तेच तर हृत ज्ञान. काम म्हणजे काय करत, हृत ज्ञान, ज्ञान जे आहे ते काय करतो, हेरावून घेतात. काम वासना इन द सेन्स कुठल्याही बेसिकली भौतिक इच्छा जी आहे की आपली बुद्धी काय करते, अं, हेरावून घेतल्या जाते त्या भौतिक इच्छेने. आणि अशा अवस्थेमध्ये आपण भगवंतांविषयी विजय प्राप्त करू शकणार. म्हणजे सगळ्यात आवश्यक काय पात्रता, मन आणि जे इंद्रिय आहेत त्यांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये उपलब्ध संलग्न करून त्यांना शुद्ध करणे. म्हणून 9व्या स्कंदामध्ये आपले अंबरीश महाराज म्हणतात कशा प्रकारे आपले सर्व इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेसाठी लावू शकतो. ते म्हणतात सवय मन कृष्ण पदारविंद योग. आपलं मन जे आहे सदैव भगवंतांच्या चरण कमळावर म्हणजे चरणांवर केंद्रित झालं पाहिजे. हे एकमेव हा उपाय. आपले अर्जुन काय म्हणतात की मन जे आहे हे मी काय, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. खूप कठीण आहे याला नियंत्रित करणं. आणि हे म्हणतात काय, सिंपल उपाय, भगवंतांच्या चरण कमलावर मन केंद्रित करा. नेक्स्ट आहे वाचांशी वैकुंठ गुणानुवर्णने. नेक्स्ट आपलं वाचा आहे, नेहमी बोलायची इच्छा आपली, तर भगवंतांची लीला नाम रूप गुण यांच्याबद्दल बोल, याने वाचा होईल. करोर हरेर मंदिरा मार्जना. हात आहे आपले कर्मेंद्रिय, नेहमीच भगवंतांची ऍक्च्युली सेवा काय, मंदिर मार्जना विष्णू इत्यादी किंवा बॅकअप सेवा आपण म्हणतो, हे की नाही, या प्रकारे कर आपण काय करू शकतो, शुद्ध करू शकतो. श्रुतीम चकारातुत सत्कथोदये. श्रुतीम कान काय, तर भगवंतांच्या सत्कथा म्हणजे लीला कथा ऐकण्यासाठी. मुकुंद लिंगालय दर्शने दृश्य. आपले जर डोळे आपल्याला हे करायला पाहिजे, शुद्ध करायचे असतील तर भगवंतांचे अवयव इन द सेन्स भगवंतांचं दर्शन घेणे. तद्भृत्य गात्र स्पर्शे तद अंगम अंग संगम. भगवंतांच्या भक्तांचे भक्तांच्या शरीराला स्पर्श करणे. तद गात्र स्पर्श तद अंगम अंग संगम. आणि घ्राणमच तत्पाद सरोज सौरभे. नाक आपल्याला खूप सुगंध घ्यायची इच्छा असेल तर भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेले जे कुठलेही पुष्प आहेत त्यांचा सुगंध घेऊन आपण आपले तो अवयव आपण शुद्ध करू शकतो. श्रीमद तुलस्यात रसनाम तद अर्पण अर्पिते. जी आपण भोग अर्पण करताना तुलसी वापरतो, तर ती प्रसादामध्ये तुलसी खाणे आणि प्रसाद अर्पण करणे याने आपली जिव्हा जी आहे ती शुद्ध होते. पादो हरेर क्षेत्र पदानुसर्पणे. तर म्हणून आपल्याला पूर्वीपासून माहित आहे की आपले सर्व जण काय करायचं, पहिले ऑफकोर्स आता सगळ्यांच्या घरी देवघर असतात, पण जसं आपण बघतो कुठे पण जातात, जसा ऑफिसला जाताना लोक मंदिर बघतात आणि तिथे मंदिरात जाऊन हात वगैरे आय मीन डोकं टेकून येतात. तर तीर्थस्थळ आहे ते, तिथे जाणे त्याने आपलं काय होतं, पादो अरे आपले पाय जे आहेत, जी चालण्याची जी वृत्ती आहे ती आपली शुद्ध होईल. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने. भगवंतांच्या चरणी आपले शिर झुकवावे. काममच्या दासे न तू काम्य काम्य. मेन आहे कामम, इच्छा जी आहे काममच्या दासे न तू काम काम. भगवंतांची आपली एकमेव इच्छा काय पाहिजे, भगवंतांचा सेवक होण्याची. न तू काम काम्य, आपल्या भौतिक इच्छा पूर्ण व्हाव्या या इच्छेनुसार. यथ उत्तम श्लोक जनाश्रयारती. या प्रकारे आपण ह्या सर्व इंद्रियांना काय करू शकतो, शुद्ध करू शकतो. आणि आपण या सर्वांनी काय होत आहे, हे सगळे जे आपले उपाय आहेत काय श्रीकृष्णांशी संबंधित आहे. पदारविंद, प्रसाद,
भक्त, भगवंतांचं साक्षात दर्शन, त्यामुळे भगवंतांना आसक्त होऊ शकतो. तर हा एकमेव काय योजना आहे, वे आहे, मार्ग आहे, ज्याने आपण भगवंतांना आसक्त होऊ शकतो. आणि जेव्हा भगवंतांशी आसक्त होऊ, तेव्हा भौतिक अनासक्ती होईल, भौतिक गोष्टींची आसक्ती सुटेल. अशा प्रकारे अं, काय होऊ शकतं, आपण भगवंतांना जिंकू शकतो जर आपले मन आणि इंद्रिय नियंत्रणात असते. तव विभव खलु भगवन जगत उदय स्थिती लयादिनी विश्वश्रुदस्ते अशांश तत्र मृषा स्पर्धती पृथक अभिमत्या. तर चित्रपती महाराज म्हणतात की हे दृश्य जगत आणि त्याची उत्पत्ती, पालन तसे संहार हे सर्व तुमचे ऐश्वर्य आहे. वस्तुतः ब्रह्मदेव आणि अन्य कुठलाही सृष्टीकर्ता तुमच्या अंशाचे अंश असून सृष्टी निर्माण करण्याची त्याची आंशिक शक्ती त्यांना ईश्वरत्व प्रदान प्रदान करू शकत नाही. म्हणजे भगवंत परम ईश्वर आहे. बाकी बाकी सगळे इवन ब्रह्मा, नारद, जे पण आहेत, शिवा, हे सगळे काय आहेत, भगवंतांकडनं प्राप्त केलेले जे शक्ती आहेत त्यानुसार ते आंशिक शक्ती दाखवू शकतात. त्यामुळे संपूर्ण ईश्वरत्व ते दाखवू शकतात. ते नेहमी काय राहतील, त्यांच्यावर अवलंबून राहू शकतात. स्वतःला एक पृथक ईश्वर समजण्याची त्यांची भावना केवळ मिथ्या अहंकाराचे द्योतक आहे. तर जो कोणी म्हणत असेल, आता इंद्र यांनी सदैव म्हणजे बरेचदा भगवंतांना आव्हान दिलेलं की मी ईश्वर आहे. जसं गोवर्धन परिक्रमा, गोवर्धन पाच टाइम मध्ये, त्यानंतर पारिजात पाच टाइम मध्ये त्याने काय दाखवलंय, मी ईश्वर आहे. त्याची वेगळी भावना आहे, पण तो एक मिथ्या अहंकार आहे आणि तो त्याच्यानुसार त्याला तसं फळ मिळालेलं आहे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं की भगवंत पहिले सांगते की सर्व जे जीव आहेत, ममे वांशो जीव लोके जीव भूता सनातना, माझे अंश आहे. आणि अंश कसे आहे, तर जसं एक अग्नी आहे आणि ठिणगी आहे, फरक पडतो. ठिणगी अंगावर पडली तर आपल्याला जळत नाही आपण पूर्ण, पण अग्नीत गेलं तर जळून खाक होतो. हा फरक आहे आंशिक आणि विभू मध्ये. तर अंश जो आहे हा अत्यल्प प्रमाणात सृजन शक्ती करू शकतो. सृजन म्हणजे क्रिएशन. आणि नुसतं क्रिएशन हे नाहीये, तर इनफॅक्ट मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच, भगवंत म्हणतात की माझ्याकडनं सगळ्यांना तुम्हाला काय माहिती, स्मृती ज्ञान. आता विचार करा, आपल्यामध्ये सर्व जीवांमध्ये ब्रह्मदेव हे सगळ्यात पॉवरफुल आहेत, ज्यांनी ही 14 लोकांची निर्मिती केली, हे की नाही. पण त्यांची स्मृती भगवंत हिरावून घेऊ शकतो. मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम. ब्रह्मविमोहन लेवलामध्ये ब्रह्मदेव पण चारी डोके फिरतात त्यांचे, की हा गोपाल कसा काय असू शकतो, हे की नाही. तर अशा प्रकारे भगवंत हे परमेश्वर आहे. परमाणु परमम अहतो स्वस्तम आद्यंतम अवर्ती त्रयविधुर आदानवंतेपि च सत्वानां यद्ध्रुवं तदेवांतरलापे. तुम्ही या दृश्य जगाचे अतिसूक्ष्म कण अर्थात परमाणु ते विराट ब्रह्मांड, म्हणजे समस्त भौतिक शक्तीपर्यंतचा प्रत्येक वस्तूंची आदी आहे, मध्य आहेत आणि अंत पण आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही जी ज्यात भगवंत नाहीये. तथापि तुम्ही नित्य आहात, तुम्हाला आधी अंत वा मध्य नाही. आपल्याला आधी आहे, मध्य आणि अंत आहे, हे की नाही. प्रत्येक गोष्टीला आधी अंत मध्य आहे, पण भगवंतांना नाहीये. भगवंताचा कुठलाच आधी नाहीये, कुठलाच मध्य नाही, कुठला अंत नाही. या तीन अवस्थांमध्ये भगवंताचं अस्तित्व नेहमी जाणवतं. म्हणून भगवंत नित्य आहे.
जेव्हा ही सृष्टी भौतिक सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हाही भगवंत काय होते, मूळ शक्तीत उपस्थित होते. म्हणून ब्रह्मसंहितेत हा श्लोक खूप महत्वाचा काय, अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नव यौवनम च वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त गोविंद महादी पुरुषम तमं भजामि. अद्वैत म्हणजे की ज्यांना बेसिकली द्वैत म्हणजे काय होतात, दोन. भगवंत सारखा कोणीच नाहीये. अद्वैत. अच्युतम ज्यांचा आपल्या सगळ्यांचा क्षय होतो. आता सध्या 1 तासात आपल्या बॉडीचे सेल काय झालेले, क्षय झाला आपल्या शरीरात, हे की नाही, आपण वृद्ध होत आहे. भगवंत तसं नाही, अच्युतम आहे, ज्यांचं कधीच पतन होत नाही. अनादीन त्यांचा कोणी आधी नाही. अनंत रूपम आपलं एकच रूप आहे. भगवंताचे अनेक रूप, अनंत रूप आहे. आपण असे फक्त आपले कर्दम मुनी टाईप जे लोक आहेत, जे आपला स्वतःचा विस्तार 9 याच्यात करू शकतात, मॅक्सिमम 9 त्यांच्या योग शक्तीने, हे की नाही. एकाच वेळेस समजा सुनील प्रभू समजा योग सिद्धी प्राप्त झाली तर एका ठिकाणी क्लास पण देतील, तिकडे कंपनीत काम पण जातील, मंदिरात दर्शन पण घेत असतील. योग सिद्धीने 9 होऊ शकतात, त्याच्यापेक्षा मॅक्स नाही होऊ शकत. पण भगवंतांची अनंत रूप आहे. आद्यम सगळ्या गोष्टीच्या आधी आहेत या भौतिक जगातील. तरी पुराण पुरुषम आहेत, तरी नव यौवन सगळ्यात आधी आहेत, पण तरी नव यौवनांचे आहे. आणि त्यांना जाणण्यासाठी तुम्ही वेदांचा आश्रय घेतला तर ते दुर्लभ आहे. वेदेषु दुर्लभम, पण अदुर्लभम आत्मभक्तो. भक्तांचा आश्रय घेतला तर काय होईल, त्वरित आपण भगवंतांना प्राप्त, असे गोविंद आहे. तुम्ही भगवंतांची पॉवरफुल स्तुती करतात ते. क्षित्यादि भीरेश किलावृतः सप्तभीर्दश गुणोत्तरे अंडकोशः यत्र पतत्य अणुकल्पः सहांड कोटी तदनंतः. आपल्याला माहिती आहे की हे ब्रह्मांड पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मिथ्या अहंकार आहेत, अशा 7 आवरणांनी आच्छादित आहे. यापैकी पुढील प्रत्येक आवरणे हे 10 पटांनी मोठी, प्रत्येक आवरण. आणि या ब्रह्मांडाव्यतिरिक्त असंख्य ब्रह्मांडे आहेत. जरी ती अत्यंत विशाल असली तरी ती तुमच्यात अणुसारखे भ्रमण करीत असते. म्हणून निसंदेह तुम्ही अनंत आहात. तर भगवंत अनंत कसे आहेत हे कसं सिद्ध करणार आपण या श्लोकाच्या भाषांतराद्वारे, की एक ब्रह्मांडाच्या मध्ये एक वलय जे आहे, ते वलय 7 वलय जे आहेत, ते एक एक वलय 7 म्हणजे 10 पटीने मोठे मोठे असतात. असं एक ब्रह्मांड, असे असंख्य ब्रह्मांड भगवंतांसाठी अणु आहे. म्हणून भगवंत काय अनंत आहे. तसा ब्रह्मसंहितेतील श्लोक सांगतो की यस्यैक निश्वसित कालम अथावलंब्य जीवंती लोम विलजा जगदंडनाथा विष्णुर महांस इह यस्य कला विशेषो गोविंद मादी पुरुषम तमं भजामि. काय काय म्हणत आहे, यस्य यस्य एक निश्वसित, निश्वसित म्हणजे श्वास, एक श्वास, यस्य म्हणजे त्यांचा एक श्वास, कालम अथा अवलंब्य जीवंती लोम विलजा जगदंडनाथ, की त्यांनी जर एक श्वास सोडला बाहेर तर असंख्य ब्रह्मांडे काय होतात, निर्मित होतात. आणि श्वास बाहेर आतमध्ये घेतला तर सगळे ब्रह्मांड काय होतात, जगदंडनाथ म्हणजे इव्हन बेसिकली ब्रह्म जे आहेत, ब्रह्मदेव वगैरे, हेही काय होतात, नष्ट होतात. हे कोण आहेत, विष्णू महांस. विष्णू महान म्हणजे कोण, महाविष्णू. तर महाविष्णू हे करतात काय, आपला श्वास सोडतात आणि घेतात आहे. त्यांच्या या क्रियेने असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात आणि नष्ट होतात आहे. स इह यस्य कला विशेष,
हे महाविष्णू भगवंतांचे कला विशेष आहे. म्हणजे विस्ताराचे 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 विस्तार आहे. गोविंदम आदि पुरुषम तम, तर गोविंदचे विस्ताराचे 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 विस्तार आहे, जे हे करू शकतात. महाविष्णू म्हणजे, म्हणून हे भगवंत, त्या गोविंदांना मी नमन करतो. तर हे 3 टाइम्स विस्तार झाले भगवंताचे, 1 2 3, नंतर महाविष्णू. अशा प्रकारे आपण बघू शकतो की भगवंत निसंदेह अनंत आहेत. आणि इवन गीतेमध्ये पण, गीतामध्ये भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात भगवंत, की अथवा बहुनेतेन किम ज्ञातेन तवार्जुनः विष्टभ्याहम इदम कृष्णम एका अंशेन स्थितो जगत. अर्जुन म्हणतो की मला सगळ्या विभूती सांगा. तर मला माझ्या असंख्य विभूती आहे, एवढं सगळं सांगण्याची इच्छा गरज नाहीये. तू फक्त समजून घे की हे संपूर्ण जगत हे माझ्या एका अंशाने चाललेलं आहे. काय स्थिती, उत्पत्ती आणि लय एका अंशाने चाललेलं आहे यार, बाकी काही ऐकायची गरज नाही. विषय तृषु नरपशवो य उपासते विभूतिर्न परम त्वाम तेषाम आशीष ईश तदनु विनश्यति यथा राजकुलम. चित्रकेतू म्हणतात की इंद्रिय तृप्तीस आसुसलेले आणि विभिन्न देवतांची उपासना करणारे अज्ञानी पुरुष खरोखरच नराकार पशु होत. विषय तृषो नरपशवो, विषय तृष म्हणजे जे इंद्रिय तृप्तीसाठी आसुसलेले असतात त्यांना नरपशु प्रभुपाद म्हणतात. स उपासते विभूतीर्न परम त्वाम, काय करतात ते भगवंतांच्या विभूतींची उपासना करतात. तेषाम आशीष ईश, आणि तुमच्या यशाच्या कलाप्रमाणे असणाऱ्या देवतांची उपासना ते करतात. ज्याप्रमाणे राजाची सत्ता नष्ट झाल्यानंतर त्याचे राजकीय अधिकारी नष्ट होतात, त्याचप्रमाणे अखिल ब्रह्मांडाचा विनाश झाल्यानंतर त्यातील देवतांचा आणि त्यांनी दिलेल्या वरदानांचा पण विनाश. म्हणून लिहिलंय की तेशाम म्हणजे त्यांचा आशीष, म्हणजे त्यांचा आशीर्वाद, ईश आशीर्वाद देणारा, तदनु विनश्यती यथा राजकुल, ब्रह्मांड नष्ट झाला की त्यातील अधिकारी व्यक्ती म्हणजे सर्व 33 करोड देवी देवता पण नष्ट होतात, त्यांनी दिलेले आशीर्वादही नष्ट होतात, त्यांनी ज्यांना दिलेले आशीर्वाद तेही नष्ट होतात. यथा राजकुलम म्हणजे उदाहरणार्थ एक राजा नष्ट झाला, त्याची सत्ता नष्ट झाली, ते सगळेच नष्ट, हे उदाहरण ते देतात. म्हणून काय करणे, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदार ही तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. तर काही प्रॉब्लेम नाही आहे की आपल्याला भौतिक इच्छा आहेत, काही प्रॉब्लेम नाही. अकाम सर्व काम वा, सर्व काम, सर्व खूप इच्छा आहे किंवा काहीच इच्छा नाही, मोक्षाची इच्छा आहे, सगळ्यांनी काय करायचे, भक्तियोग स्वीकारा, भगवंतांना आश्रय, काम तृप्तीसाठी काय करा, म्हणजे भौतिक इच्छे करण्यासाठी भगवंतांना आश्रयित व्हा. तेव्हा कुठे काय होईल, आपली भौतिक इच्छा पूर्ण होईल आणि परत भौतिक इच्छा निर्माण होणार नाही. तो हा हे महत्वाचं आहे. आज इथेच थांबूया आपण. ठीक आहे, काही प्रश्न आहे कोणाचा? प्रश्न पाठवतो मी तुम्हाला, अटेंडन्स घेऊन ठेवा कोणीतरी.
उद्या पाठवते तुम्हाला. हा चालेल. 6व्या खंडोची सगळी पाठवा. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.